Hi. Hi, good morning, dear students. We were studying Pillars of Democracy. आपण काय शिकत होतो तर Pillars of Democracy शिकत होतो. आपण आत्तापर्यंत Pillars of Democracyचं पूर्ण लेसन शिकलेलं आहोत, ओके? त्याची रिव्हिजन पण झालेली आहे. So what we are going to do? We are going to study the activities of the Pillars of Democracy. These are the activities which I have taken. Means this is activity number one. This is there is activity number two. Then there is activity number three, and there is activity number four. So these three activities are there, and these three activities are according to the activities which come in your question paper. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जसे ॲक्टिव्हिटीज येतात ना तसे ते ॲक्टिव्हिटीज आम्ही फॉर्म केलेले आहेत. फक्त एवढंच केलेलं आहे की ना प्रत्येक ॲक्टिव्हिटीला जास्त क्वेश्चन्स घातलेले आहेत. म्हणजे ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये 2-3 क्वेश्चन्स घातले, तिथं तुम्हाला परीक्षेमध्ये एकच क्वेश्चन येत असतो. सो वी आर गोइंग टू डिस्कस इट. आय हॅव नॉट typed here the paragraph. You are supposed to open your textbook and see in your textbook. So let us start with our first activity. Read the following extract and do the activities given below. I have taken the paragraph from page number 36 to page number 37 from the first line of your lesson. If we wish to uh, so laboriously built up on page number 37, म्हणजे पेज नंबर 36 पासून चालू केलेला आहे हा पॅरेग्राफ, तो पेज नंबर 37 वरती मी कंप्लीट केलेला आहे. ओके, सो द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज ऑफ ग्लोबल अंडरस्टँडिंग. what activity I have given here, see, complete the table given below. आता हा जो टेबल आहे तो तुम्ही कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ रेफरन्स टू द अबव एक्स्ट्रॅक्ट. नेम ऑफ द पर्सन, लाईन्स कोटेड बाय देम इन द एक्स्ट्रॅक्ट. आता इथं काय दिलेलं आहे, नेम ऑफ द पर्सन दिलेलं आहे आणि त्यांनी काय कोट केलेलं आहे एक्स्ट्रॅक्टमध्ये हे तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, so while you are solving this activity in your examination, what you have to do, you have to draw the table however whatever it is given to you in your question paper. हा जो टेबल दिलेला आहे तो तुम्ही जसाच्या तसा ड्रॉ करायचा आहे. अँड राईट डाऊन वॉट एव्हर इज गिवन हिअर इन द टेबल. तो जसा तसं ड्रॉ करायचा आहे. त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते लिहायचं आहे, जिथे डॅश केलेलं आहे ते करायचं आहे. अँड देन यू स्टार्ट फिलिंग युअर आन्सर विच इज हिअर. नंतर तुम्ही हे आन्सर जे आहे ते इथे फिलअप करायला सुरुवात करू शकता. सो नेम ऑफ द पर्सन इज जॉन स्टुअर्ट मिल. लाईन्स कोटेड बाय देम इन द एक्स्ट्रॅक्ट. लाईन्स कुठले कोट केलेले आहेत एक्स्ट्रॅक्टमध्ये. सो नाव यू कॅन सी ऑन युअर पेज नंबर 36 देर इन द सेकंड पॅरेग्राफ इट इज गिवन दॅट, सी इन द फोर्थ लाईनला बघा काय दिलंय. टू ले देअर लिबर्टीज ॲट द फीट ऑफ इवन ग्रेट मेन or the trust him with the powers which enable him to subvert the institutions. ही जी लाईन आहे ती कोट केलेली आहे त्यांनी. सो दिस यू हॅव टू राईट हिअर. नाव डॅनियल ओकर्नल, पेज नंबर 37 वरती बघा. त्यांनी असं दिलेलं आहे फर्स्ट लाईनमध्ये बघा, तुम्हाला दिसेल फर्स्ट लाईनमध्ये, नो मॅन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हिज ऑनर, नो वुमन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ हर चॅस्टिटी अँड नो नेशन कॅन बी ग्रेटफुल ॲट द कॉस्ट ऑफ इट्स लिबर्टी. ही लाईन्स कोट केलेली. नाव व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू राईट टू दिस टू लाईन्स इन द ब्लँक्स गिवन हिअर. हे जे दोन लाईन्स दिलेले आहेत ते त्या ब्लँक्समध्ये लिहायचे आहेत. ओके, now second activity which I have taken in the global understanding is complete. Means you have to complete the following sentences. Complete the following sentences with the relevant context from the extract. ते relevant जो context आहे extract मधला त्याचा आधार घेऊन हे तुम्ही सेंटेन्सेस पूर्ण करायचे. हिअर ऑल्सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू राईट दिस सेंटेन्स व्हॉट एव्हर इज गिवन हिअर. हे जे सेंटेन्स तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही राईट करायचं आहे आणि त्याच्यानंतरची ही ब्लँक तुम्ही भरायला सुरुवात करायची. नाव सी, दिस सेंटेन्सेस आर नॉट डायरेक्टली गिवन. मीन्स हे जे सेंटेन्सेस आहेत ह्याच्यावरचं जे आहे म्हणजे त्याची जी पुढची ब्लँक आहे ती तुम्हाला डायरेक्टली मिळणार नाही आहे. सो यू हॅव टू थिंक ओव्हर इट. Unconstitutional matters are justified only when. See, in the first paragraph of your textbook, 36 page number the first paragraph baga. See the fourth or fifth line. When there was no way left for unconstitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal justification for unconstitutional methods. आता हे सेंटेन्स घेतलेले, बट what I have done, I have just transferred this sentence. मी इथं काय केलं, ट्रान्सफर केलेले सेंटेन्स.
मी तर काय दिलंय तुम्हाला, अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्स आर जस्टिफाईड ओनली वेन. मग कधी येतात अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्सला, कधी जस्टिफिकेशन होतं, तर मग when there is no way left out for the constitutional methods for achieving economic and social objectives. कधी अनकॉन्स्टिट्युशनल मेथड्सला जस्टिफिकेशन होतं, तर मग इथं दिले बघा, पेज नंबर 36 वरती मी तुम्हाला सांगितलं, लाईन नंबर 5 असेल, लाईन नंबर 5 वरती दिलेलं आहे त्यांनी, when there is no way left for unconstitutional methods for achieving economic and social objectives. Okay, now see, we will be putting our political democracy in danger if, आता त्यांनी असं विचारलेलं आहे की ना, आपण आपली पॉलिटिकल डेमोक्रेसी जी आहे ती आपण कधी धोक्यामध्ये घालू. ओके, सो यू हॅव टू रीड द पॅरेग्राफ. तुम्ही हे पॅरेग्राफमध्ये रीड करू शकता, दॅट वेन वी आर गोइंग टू पुट द आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन डेंजर, आपण पॉलिटिकल डेमोक्रेसी आपली डेंजरमध्ये कधी कधी घालतो. तर मग त्यांनी इथं दिलंय बघा, सी द पॅरेग्राफ. सी हिअर ऑन पेज नंबर 37, तो जो पॅरेग्राफ आहे, बिल्डअपच्या अगोदरची जी लाईन आहे, क्वेश्चन मार्कच्या नंतरची, म्हणजे लास्ट शेवटी चौथी लाईन, इफ वी कंटिन्यू टू डिनाय इट फॉर लॉंग वी विल ओनली बी पुटिंग आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी इन पॅड. पॅड म्हणजे काय, डेंजर आपण बघितलं होतं. म्हणजे काय, मी इथं काय सांगतेय की ना, when we are putting our political democracy in danger, we are putting our political democracy in danger when we are denying the equality in social and economic life. इथं त्यांनी दिले, हाऊ लॉंग शॅल वी कंटिन्यू टू डिनाय इक्वॅलिटी इन आवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. इकॉनॉमिक आणि सोशल लाईफमध्ये जर आपण इक्वॅलिटी जर डिनाय करत असो, तर मग काय होणार आहे, वी आर पुटिंग our democracy in danger. Now what will happen, those who suffer from inequality will, आता those who suffer from inequality, what will they do, will, हे बघा त्याच्या खालच्याच लाईन मध्ये दिले, will blow up the structure of political democracy. ते काय करतील, दे विल ब्लो अप द स्ट्रक्चर ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी. ते काय करतील, रिव्होल्ट करतील आणि ते पॉलिटिकल डेमोक्रेसीचे जे स्ट्रक्चर आहे ते ब्लो अप करतील. नाउ सी, टू अचीव अवर सोशल अँड इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स, हे वरचं जे आहे तेच थोडंसं टर्न करून दिलेलं आहे. आपण आपले सोशल आणि इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्स अचीव करण्यासाठी वी मस्ट फॉलो द कॉन्स्टिट्युशनल मेथड. सो इन दिस वे यू हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. Complete the web by describing the things essential to maintain democracy. आता कुठले थिंग्स इसेन्शियल आहेत डेमोक्रेसी मेंटेन करण्यासाठी हे विचारलेलं आहे त्यांनी. सो व्हॉट आर द थिंग्स इसेन्शियल, इसेन्शियल म्हणजे काय, तर आवश्यक, मेंटेन डेमोक्रेसी करण्यासाठी कुठले थिंग्स आवश्यक आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. आता इथं वेब चार्ट आहे, वेब चार्ट आहे, तुम्ही काय करायचं आहे, तर मग हा वेब चार्ट काढायचा आहे रफली. आता मी इथं क्यूब वगैरे दिलाय, त्यांनी स्क्वेअरच दिलेला असो. सो यू हॅव टू ड्रॉ दॅट स्क्वेअर आणि त्याच्याकडे जे त्यांनी दिलाय तसं ते काढायचं आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे की ना, मग हे कम्प्लीट करायचं आहे. ओके, तर मग आपल्याला कसं कम्प्लीट करता येईल की ना, काय काय इसेन्शियल थिंग्स आहेत मेंटेन डेमोक्रेसी करण्यासाठी. सो the things essential for maintaining democracy is
like liberty, equality, paternity, then following of constitutional methods, हे सगळे आपण इथं लिहू शकतो. ओके. Now, explain the questions suggested by Stuart Mill and Daniel O'Connor. आता हे तुम्ही जे क्वेश्चन्स त्यांनी सांगितले ते इथे लिहायचे. आता स्टुअर्ट मिलनी काय सांगितलंय की ना we should not lay liberties at the feet of even great men, and not to trust any man with the powers of whole institution. And what the colonel has said, no man can be grateful at the cost of his honor, no woman can be grateful at the cost of chastity, and no nation can be grateful at the cost of liberty. Okay. Mention the contradictions in political life, in social life and economic life. आता कॉन्ट्राडिक्शन्स मेन्शन करायचे पॉलिटिकल लाईफमध्ये, सोशल लाईफमध्ये आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये. सो दिस यू कॅन फाइंड ऑन पेज नंबर 37. पेज नंबर 37 वरती बघा 13वी-14वी ओळ असेल. हिअर दे आर सेइंग ऑन 26 January 1950 वी आर गोइंग टू एंटर इन द लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन. In politics we will have equality, and in social and economic life we will have inequality. In politics we will be recognizing the principle of one man one vote and one vote one value. In our social and economic life we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man one value. Now, what are the contradictions? हा जो पॅरेग्राफ त्यांनी दिलेला आहे इथे, सो व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू शॉर्टकट इट. तुम्ही तो शॉर्टकट करायचा आहे. So how you are going to do this? So you can say that in political life we have got one man one vote and one vote one value, but we are denying this principle, equality principle of one man one value in economic and social life. Bhakti or hero worship in politics is a sure way to degradation. Explain the given statement by giving reason. आता भक्ती और हिरो वर्शिप इथेच त्यांनी दिलेलं आहे बघा. तिथेच वरती दिलेलं आहे, इज अ शुअर वे टू डिग्रेडेशन. वाय इट इज शुअर वे टू डिग्रेडेशन? So in bhakti or hero worship in politics, what happens? The people follow the politicians or the leaders blindly. इथे काय होतात तर मग इथं लोक जी आहेत ती ब्लाइंडली फॉलो करतात पॉलिटिशियन्स किंवा मग लीडर्सला. So what happens? The people neglect their flaws. त्यांचे जे फ्लॉज आहेत ते निग्लेक्ट करायचा लोक प्रयत्न करतात. अँड देन what happens actually, the nation can go to the dictatorship. तो नेशन जो आहे तो डिक्टेटरशिप कडे जाऊ शकतो, अँड देर विल बी डिग्रेडेशन ऑफ द नेशन. ओके. हे आपण सगळं ज्यावेळेस आपण ऍक्टिव्ह लेसन बघितलं त्यावेळेस बघितलेलं आहे. डिस्कस द इफेक्ट ऑफ हिरो वर्शिप बाय सेटिंग सम एक्झाम्पल्स. आता हिरो वर्शिपने काय होतं हे जे एक्झाम्पल्स देऊन तुम्हाला सांगायचं आहे. सो what will happen in hero worship? If the people do hero worship, then what will happen? If there is hero worship in the politics, then there will be dictatorship in the nation, and then the nation there will be degradation. So here you can give example of Germany, where there was when Hitler was ruling. इथं तुम्ही जर्मनीचं एक्झाम्पल देऊ शकता ज्यावेळेस हिटलर रूल करत होता, अँड ही वॉज यू कॅन से द ॲटोक्रॅट. तो हा होता हुकुमशाह होता जर्मनीचा, अँड देन ही लेड जर्मनी टू डिग्रेडेशन, देन ही लेड जर्मनी टू सेकंड वर्ल्ड वॉर. ओके. देन यू कॅन गिव्ह सम एक्झाम्पल्स वेअर देर द किंग्स आर रुलिंग, लाईक इन नॉर्थ कोरियाचं पण तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. ओके. Now see, inference type question. What is meaning of inference type question? Inference type question म्हणजे काय actually? That you have to interpret some sentences. तुम्हाला जे sentences दिलेले आहेत त्याचं meaning find out करायचं असतं. ओके. किंवा मग त्याच्या आतमध्ये घुसून त्याचं meaning explain करता आलं पाहिजे. ओके. See, Dr. Ambedkar says, if we continue to deny equality in social and economic life, we will put our political democracy in danger. Guess the intention of Dr. Babasaheb Ambedkar in this statement.
सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की ना आपण जर इनइक्वॅलिटी सोशल आणि इकॉनॉमिक लाईफमध्ये करत असेल तर मग वी विल पुट पॉलिटिकल डेमोक्रेसी इन डेंजर. हाऊ विल वी पुट पॉलिटिकल डेमोक्रेसी इन डेंजर? ऑब्वियसली इफ वी आर denying equality in social and economic life, the people who have been denied this equality, they will actually revolt. ते काय करतील? ते रिवोल्ट करतील. they will not uh, they will not go according to the constitutional ways to achieve this political and social economic equality. म्हणजे त्यांना आपण इक्वॅलिटी आपण काय करतोय, आपण नाकारतोय. म्हणजे काय होईल की ना आपण काय ते काय करतील मग अनकॉन्स्टिट्युशनल वेचा ऑब्विसली ते उपयोग करणार आहेत. मीन्स they will use unconstitutional ways to achieve this economic and social equality. So what will happen, our political democracy will come in danger. म्हणजे लोक कुठल्याही पद्धतीने अम, आपण असं म्हणू की ना इक्वॅलिटी इक्वॅलिटी हासिल करण्याचा प्रयत्न करतील किंवा दे विल ट्राय टू गेट द इक्वॅलिटी इन एनी वे. सो आवर पॉलिटिकल डेमोक्रेसी विल कम इन डेंजर. These methods are grammar of anarchy. Here anarchy implies that. आता grammar of anarchy म्हणजे काय? Now here on page number 36 you can see they have given the meaning of grammar of anarchy. What is the meaning of grammar of anarchy? A state of disorder due to the absence of non-recognition of controlling system. Means what? Grammar of anarchy means what? Actually the state of disorder. Okay, chaos जे state आहे त्याला grammar of anarchy म्हणतात. Why this state is there? Because there are no laws. म्हणजे तिथं लॉज वगैरे काही नाही आहेत, तर त्यामुळे त्याला ग्रामर ऑफ अनार्की असं म्हणतात. कंट्रोलिंग सिस्टीम म्हणजे काय? नॉन रेकग्नायझेशन ऑफ कंट्रोलिंग सिस्टीम म्हणजे काय? तिथं लॉज वगैरे काही आहेत नाही आहेत. म्हणजे मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की ना राजा महाराजांच्या काळात असे कायदे बिदे काही नव्हते. तो राजा जो म्हणेल तो कायदा असायचा. सो ही कुड हे डू एनिथिंग. So that is called as grammar of anarchy. Now hero bhakti or hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship. Write a counter view to this statement in about 50 words. आता तुम्हाला काय लिहायचं आहे? काउंटर व्ह्यू लिहायचा आहे. Counter view means what? You have to write opposite of this. Hero or bhakti or hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship. Means what? आता डिक्टेटरशिपच्या विरुद्ध काय येतं? तर डेमोक्रेसी. असो नो भक्ती और हिरो वर्शिप, without bhakti or hero worship we can lead our nation to democracy. Okay, so this is the counter view statement. So what will happen if we do not do hero worship or bhakti blindly of the politicians? Then what will happen? We will try to ask them questions. Then we will raise the voice against their wrongdoings, against their flaws. त्यांनी जर काही असं विचार करत जर काही त्यांनी चुकीचं केलेलं असेल तर आपण त्यांच्यावरती आवाज उठवणार आहोत. So this will do, and then this will lead our nation to a perfect democracy. So that is what is perfect democracy. Perfect democracy म्हणजे काय? तर मग खरंच लोक रूल करत असतात. So where there is a perfect democracy, the people are raising their voices against the wrongdoings of the politicians. So you should mention it here. Write the summary of the above passage in 50 words with the help of the points: constitutional methods, liberty, hero worship, contradictions. Now what you have to do, you have to write the summary of the given passage. So what you can write in constitutional methods, we have to use constitutional methods to achieve economic and social objectives. So you can also write that in the next line you can write that liberty is at most important in democracy. We should not do hero worship, and we are living in the life of contradictions, because in politics we have got one man, one vote, and one vote, one value. But we are what we are doing, we are denying this similarity in political and social life. म्हणजे हे जे पॉईंट्स दिलेले आहेत ह्या पॉईंट्सचा उपयोग करून तुम्ही समरी लिहायची. यू कॅन राईट इन अबाउट 50 वर्ड्स. थोडीशी लेंदी झाली तरी चालेल. ओके, नाउ पर्सनल रिस्पॉन्स आहे.
पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय? तर मग तुम्हाला माहिती आहे की ना तुमचं मत द्यायचं आहे या स्टेटमेंटवरती. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल शॉल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. गिव्ह युअर व्ह्यूज ऑन दिस स्टेटमेंट. व्हॉट डू यू थिंक ॲक्च्युली? तुम्ही हे काय काय विचार करता की ना हे स्टेटमेंट बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? तर मग यू कॅन राईट अकॉर्डिंग टू मी दिस स्टेटमेंट इज करेक्ट. वाय? बिकॉज हिअर द पीपल आर रुलिंग. द पीपल हॅव गॉट देअर फंडामेंटल राईट्स. त्यांना त्यांचे फंडामेंटल राईट्स आहेत. सो दिस you can write. Give at least 4 steps to eradicate inequality. Inequality eradicate करण्यासाठी 4 steps द्या असं म्हणतात. So you can say that one step is that uh, you can uh, you can give equal rights to all the people. Then you can eradicate poverty. You can eradicate corruption. Then you can eradicate population explosion. हे सगळं देऊ शकतं. Give an example of hero worship that you have came across. Hero worshipचं example there. So I told you while teaching that there are examples like Asaram Bapu and then of Hitler. So many examples are there. So you can write any one example and explain that example. Explain the meaning of the following according to you: constitution, liberty, equality and fraternity. So these meanings actually we saw when we were studying icebreakers ज्यावेळेस आपण स्टडी करत होतो त्यावेळेस आपण हे बघितलेले. नंतर मग गिव्ह थ्री प्रिन्सिपल्स of trinity of democracy. So what we have saw it like liberty, equality and fraternity. Okay, give your opinion on the following topics. तुमचं टॉपिकवरती हे मत द्यायचं आहे. दीज आर ॲक्च्युली द ॲक्टिव्हिटीज ऑफ ब्रेन स्टॉर्मिंग फ्रॉम युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुकमधले हे ॲक्टिव्हिटीज आहेत. वी मस्ट ऑलवेज कास्ट आवर व्होट. तुम्ही तुमचं मत कसंही देऊ शकता. यू कॅन गिव्ह युअर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, बट मोस्टली यू शुड गिव्ह द पॉझिटिव्ह वे ऑफ थिंकिंग. म्हणजे मोस्टली पॉझिटिव्ह द्यायचं आहे. दॅट वी मस्ट कास्ट आवर व्होट बिकॉज ऑन आवर होल democracy is dependent. Means if 50% of the people don't vote, then the 50% will vote, and only out of that 35% people are voting for a particular person. So means that 65% are not voting, and that 35% of the people who are voting for a person, that person is going to become our leader, and it is very dangerous for democracy. Liberty, equality and fraternity will lead to an ideal nation. So you can explain this like this, that liberty is very important. We should have freedom, and freedom is very important. We should have freedom of expressing ourselves, speaking what we want. Equality and fraternity are also important. Equality is important so that no people will revolt against each other. Fraternity is important because we are citizens of one and common nation. Okay. Role of youth is very important in creating social awareness. So you can write like this, that रोल ऑफ यूथ कसं इम्पॉर्टंट आहे. तर मग now the youth can aware the people about casting vote, about the flaws of a person. हे सगळं तुम्ही तिथे लिहू शकता. ओके. मेन्शन ॲटलिस्ट 4 steps that are essential to unite people of India. तुम्ही काय 4 steps घ्याल? So you can say that I will follow fraternity, equality and so many things. Okay. तुम्हाला जे पाहिजे ते इथे लिहू शकता. So we will move to language study. See, we must hold fast to the constitutional method. Rewrite the sentence using modal auxiliary showing permission. परमिशन आहे असं विचारलेलं आहे. मस्ट आहे म्हणजे इथं कंपल्शन आहे. तर मग परमिशनसाठी कुठलं मॉडल ऑक्झिलरी वापरतो आपण? तर वी माइट, वी मे, ओके, किंवा वी शुड असं वापरतो. How long shall we continue the life of contradiction? Make it assertive करायचं आहे. We shall not continue to live the life of contradictions. Okay. नंतर मग there is nothing wrong in being grateful to the men who have rendered lifelong services to the country. Rewrite using infinitive of the underlined word. Infinitive वापरायचं आहे. There is nothing wrong to
बी ग्रेटफुल, इन बीइंगच्या इथं टू बी ग्रेटफुल येणार आहे. ओके. नंतर मग दिस कॉशन इज फार मोर नेसेसरी इन द केस ऑफ इंडिया दॅन इन द केस ऑफ एनी अदर कंट्री. सो रिराईट इन टू पॉझिटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये लिहायचं आहे. तर मग तुम्ही असं लिहू शकता की ना दिस कॉशन इज this caution is not necessary in any other country as it is necessary in India. Okay. On 26 January 1950, we are going to enter into a life of contradictions. WH question, when we are going to enter into the life of contradiction. In this way you can solve it. Vocabulary मध्ये दिलंय बघा, मीनिंग्स विचारलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, नंतर सबवर्ंट म्हणजे काय, सॅल्वेशन म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय, प्रेयर म्हणजे काय, डिनाय म्हणजे काय, रेंडर म्हणजे काय, चॅस्टिटी म्हणजे काय, एनार्की म्हणजे काय. ओके. इथे कॉलम बी मध्ये दिलेलं आहे तुम्हाला completely opposite, danger, goal, destroy, disorder, saving from harm, purity, contributed, oppose. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तुम्ही सांगा मला. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे गोल. ओके. सबवरंट, सबवरंट म्हणजे काय, so you these actually words which I have taken are mostly from your textbook. तुमच्या टेक्स्टबुक मधले हे वर्ड्स आहेत जे काही दिलेले आहेत ते. ओके. सो सबवरंट म्हणजे काय, सबवरंट मीन्स let us see afterwards. Okay. Salvation, salvation म्हणजे प्युरिटी. कॉन्ट्राडिक्शन, कॉन्ट्राडिक्शन मीन्स completely opposite. प्रेल म्हणजे डेंजर. डिनाय मीन्स टू अपोज. रेंडर्ड चॅस्टिटी म्हणजे प्युरिटी. एनार्की म्हणजे थांबा जरा काहीतरी चुकलं इथे. We will solve this afterwards. Okay. Give the adjectives of the following words. Democracy, democratic, chastity. तुम्ही हे सगळे सापडून काढायचं आहे. एकाचं मी सांगते, डेमोक्रेसी म्हणजे काय, डेमोक्रॅटिक. यू कॅन जस्ट गो इन युअर टू द डिक्शनरी अँड फाइंड आउट दिस. हे बघूयात आपण. गिव टू मीनिंग्स ऑफ द फॉलोइंग होमोफोन्स अँड मेक अ मीनिंगफुल सेंटेन्सेस ऑफ इच होमोफोन होल्डिंग द डिफरंट मीनिंग. आता लेफ्ट, लेफ्टचे दोन अर्थ होतात तुम्हाला माहिती आहे. सेकंडचे दोन अर्थ होतात. तर मग हे दोन्ही अर्थ घ्यायचे आहेत आणि मग तुम्ही त्याचं मिनिंगफुल सेंटेन्स करायचं आहे. ओके. दिस इज ॲक्च्युली व्हॉट आय हॅव टेकन फ्रॉम युअर टेक्स्टबुक. ऑब्झर्वचा टाईप म्हणजे कुठल्या टाईपचं वर्ड आहे ते बघायचं आहे, त्याचं सिनोनिम काय आहे आणि अँटोनिम काय आहे. ओके. तर मग इथे आपण होमोफोनला एक बघूयात वाटल्यास. ही लेफ्ट द स्कूल. ओके. लेफ्ट म्हणजे सोडून दिलं. ही इज रायटिंग विथ द लेफ्ट हँड. ओके. म्हणजे मी डाव्या हाताने लिहिते. सो इन दिस वे यू हॅव टू राईट इट. लेफ्ट मीन्स टू लीव समथिंग, लेफ्ट मीन्स टू द साइड ऑफ समथिंग. सो इन दिस वे यू हॅव टू राईट. तुम्हाला समजलं का हे कसं लिहायचं ते. सो वी विल स्टॉप हिअर. I expect you to write all these activities in your notebook. तुमच्या नोटबुकमध्ये हे ॲक्टिव्हिटीज सोडवायत. I will send this to you when we complete the discussion of the activities. Thank you. Thank you.